राज्य उत्पादन शुल्क विभागाने 20 एप्रिल रोजी जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेत 15 गुन्ह्यात 11 आरोपींना अटक केली असून 4,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी 20 एप्रिल रोजी जिल्हाभरातील आतबट्टी ठिकाणावर धडक मोहीम राबवून 16,900 लिटर रसायन व 250 लिटर हातबट्टी दारूसह देशी विदेशी दारू जप्त केली आहे। प्रभारी निरीक्षक अ विभाग सूरज कुसुळे यांनी सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण व जवान चेतन वनगुंटी यांच्यासह केगाव येथील आतबट्टी ठिकाणावर धाडी टाकून होमा भिल्लू चव्हाण याच्या ताब्यातून 25 लिटर हातबट्टी व दारू व 1350 लिटर रसायन तसेच राजू शिवाजी पवार याच्या ताब्यातून 100 लिटर हातबट्टी दारू व 2000 लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय। निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान प्रशांत इंगोले व इस्माईल गोडीकट यांच्या पथकाने अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी व तडवळ येथील आतबट्ट्यावर धाडी टाकून श्रीशैल शिरगुरे, शरणप्पा शिरगुरे व उषाबाई लक्ष्मण राठोड यांच्या ताब्यातून हातबट्टी दारू व गुळ मिश्रित रसायन जप्त केले। तसेच होडगी येथील डाव्यावर धाड टाकून सुनील संजय जाधव या इसमाच्या ताब्यातून देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या। तसेच सातन दुधनी येथून सुनील हिरामणी राठोड हा इसम देशी विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला।